चला म्हटलं आज तुमच्यासोबत छोटासा मिनी ब्लॉग शेअर करावा। आज कुठली रेसिपी नाही आहे दिसत आहे, पण ती शॉर्टमध्ये सांगितलेली आहे। मिनी ब्लॉग छोटा आहे म्हणून नक्की शेवटपर्यंत बघा, बिलकुल स्किप करू नका। तर आज बनवली होती मी सकाळी सकाळी मस्त अशी पनीरची भाजी। आता ही पनीरची भाजी जेवढी भारी दिसायली का, पण त्यासाठी मला 1 लिटर दूध जे आहे ते खराब करावं लागलं होतं। पण मी खराब नाही केलं बरं का, तेच खराब झालं स्वतःहून, कारण गरमीचे दिवस चालू झालेले आहेत आणि दूध तापायला उशीर झालं। म्हटलं आता 1 लिटर दूध खराब झालं की कसं डोकं खराब होतं ना, त्यामुळं म्हटलं आता हे दूध वाया जाता कामा नाही। आणि गाईचं दूध असतं बाळामुळं लावलेलं, आणि ते खराब झालं की जास्त डोकं सरकतं। म्हटलं चला फेकून द्यायचं नाही, त्याचा मस्त असा दाटसर पनीर बनवला। दाटसर म्हणजे त्याचे तुकडे विकडे काही झाले नाही बघा, रेडीमेडपेक्षाही घट्ट आणि मस्त दिसतोय। आता येल्लो कलर गाईचा पनीर असल्यामुळे तो येल्लो कलर थोडासा दिसणारच झाला, पण पनीर बघा किती भारी बनला। तुम्हाला जर असा पनीर शिकायचा असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला याची रेसिपी नक्कीच बनवून टाकेल। पण कमेंटमध्ये लिंक लिहायला विसरू नका। चला मग अशी ही सकाळी सकाळी पनीरची ग्रेव्ही तयार झालेली होती। आता म्हटलं सगळे उठायच्या अगोदर आपलं भाजी पोळी तयार असली म्हणजे दिवसभर आपलं बाळाचं काम आणि आपलं काम चालू राहतं, पण अगोदर पूजा आणि बाकीची पूजा नंतर बरं का, असं हे माझं रोजचं रुटीन असतं बाळामुळं। तर हा घरी केलेला पनीर एवढा छान झालता। आता बरेच लोक भाजून पनीर टाकतात, पण मी एका व्हिडिओमध्ये असं पाहिलेलं होतं की जे भाजून आपण पनीर अगोदर फ्राय करतो आणि नंतर भाजीत वापरतो, तर त्यामुळं काहीतरी आपलं नुकसान होतं। आता मला ते सांगायचं नाही आहे, पण मी कधी तसंही टाकते आणि असंही टाकतं, तुम्ही त्याचा विचार करू नका। चला मग पनीर टाकून घेतला, भाजीमध्ये ग्रेव्ही तयार झालेली होती। त्यानंतर आवडीनुसार पाणी टाकायचं आपण आपलं। तर त्याचीसुद्धा भाजीची लिंक तुम्हाला झटपट पाहिजे असेल, भाजी पनीरची कशी बनवायची, तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी त्याचीसुद्धा लिंक देईल। आणि ऑलरेडी माझ्या चॅनलवरती रेसिपी पनीर भाजीची शेअर केलेली आहे, पण तुम्हाला अजून पाहिजे असेल तर मी तुमच्यासाठी नक्कीच अशी घरी बनवलेल्या पनीरची भाजी शेअर करेल। तर बघा मस्त अशी पनीरची भाजी तयार झाली। आता थोडीशी तुम्हाला पतली दिसत आहे, पण ती शिजल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होती। आणि पनीर बघा जशाचा तसा आहे, असं वाटत सुद्धा नाही हा घरी बनवलेला आहे आणि खराब झालेल्या दुधापासून आहे। तसंही पनीर खराब झालेल्या दुधापासून बनवतात, पण हा घरगुती बनवलेला आहे। आता काही लोकांना वाटत असेल की खरंच घरी पनीर तयार होतो का, तर होतो बरं का, 100% 101% चुकीची माहिती काहीच देत नाही। तर सकाळी सकाळी पनीरची भाजी बनवून झाली होती, पोळ्या झाल्या होत्या, नाही सॉरी पोळ्या बाकी होत्या, पीठ मळून ठेवलं होतं। पण हे सकाळी सकाळी दोघं जण उठले आणि त्यांची एकच घाई असते, आम्हाला पोहे आणि चहा सोबतच पाहिजे असतो। आणि गॅसनं कुठली आपली बायकांची दुश्मनी काढलेली काय माहिती, सध्या गॅस नाही आहे, त्यामुळं आम्हा बायकांचे एवढे हाल चालू आहेत। आता त्याचा विचार काही घरांमध्ये चालू असेल, काही घरांमध्ये गॅस असेल तर त्यांच्या घरात काही नसेल, पण माझ्या घरात तर चालू आहे बरं का। असं वाटतं की मला गॅस माझी कोणती दुश्मनी घेतोय काय माहिती, असू द्या। चला मग चहा आणि पोहे त्या दोघांना बनवून दिलं, आणि ते दोघं चहासाठी आणि पोह्यासाठी किचनमध्ये सकाळी सकाळी तिथेच ते माशा कशा गुळाला लागतात तसे घुमत असतात बरं का चहासाठी। तर चला त्या दोघांचा चहा आणि पोहे बनवून दिले, आणि इकडे माझी लेक माझ्यासाठी वाट बघत होती। तिलासुद्धा सकाळी सकाळी खायला लागतं म्हणून तिच्यासाठी मस्त तिचा खाऊ बनवला, रेडीमेडचं सॅरेलॅक, कारण जे घरगुती असतं त्याला शिजायला वेळ लागतो, रेडीमेडचं पटकन होतं म्हणून सकाळी मी रेडीमेडचं देते आणि रात्रीच्या टायमिंगला घरी बनवून देते, म्हणजे घरच्या सॅरेलॅकचं बनवून देते। तर चला सकाळी सकाळी मस्त असं माझं रुटीन असतं, आणि हे रुटीन शॉर्टमध्ये शेअर केलं आहे। हे बघा अशी बनली होती शेवटी पोहे, आणि तुम्हाला पनीरची भाजी कशी वाटली बनवलेली, चला मग कमेंटमध्ये कळवा। आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये। आजचा हा छोटासा माझा मिनी ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला, नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन ब्लॉगसोबत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।